ऐवजी कुठल्या मंत्र्यानं गेल्या 400 अधिवेशन मध्ये उत्तर दिलं? एक मंत्री दाखवा. विस्तारनं उत्तर झालं, प्रश्नोत्तर झाली, असं एक नाही. अधिवेशन कशाला म्हणतात? अधिवेशन या अशा गोष्टीने अधिवेशन म्हणतात की जे सभागृहाची ज्या ठिकाणी ज्याला दुय्यम स्थान आहे, ज्या कामकाजाला, ते काम प्रथम. मंगळवारी सत्ताधारी पक्षाचा ठराव असतो आणि गुरुवारी विरोधी पक्षाचा असतो. मागपासूनची सगळी अधिवेशन काढून बघा तुम्ही, कधीही त्या दिवशी मांडलेला प्रस्ताव पूर्ण झालेला नाही. तो 2-2, 3-3 आठवडे पुढे जातो आणि मग शेवटी क्लब करायचं आणि एकदाच कोणीतरी एकाने उत्तर द्यायचं. हे काही कामकाज चालतं सरकारचं? अशा पद्धतीनं सरकार जर कामकाज चालवत असेल तर त्या सरकारवर आम्ही चहापानाला जायचं? आम्ही कसं जाणार? आणि हे सरकारला आम्ही अनेक वेळा सांगून आम्ही दमलेलो आहोत. आणि म्हणून असे अनेक विषय आहेत की ह्या अधिवेशनातून जनतेच्या पदरात काय पडतंय हे जर शोधायला गेलं तर काही नाही, फक्त यांचा भ्रष्टाचार लपवला जातोय. फक्त यांचा भ्रष्टाचार लपवला जातोय. काय होतंय सभागृहामध्ये? इथे कितीतरी तुम्ही सिनियर पत्रकार आहात, आम्ही देखील बरेच वर्ष तिथे आहोत. एखादी घटना घडली तर त्यावेळेला राज्याचे प्रमुख किंवा गृहमंत्री त्याच्यावर कधीही आपलं उत्तर देत नसत, आपलं मत नोंदवत नसत. आज प्रत्येक घटनेमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून कुणीही काय चूक केली की त्याला क्लीन चिट देऊन टाकतात. काय झालं त्या डॉक्टरचं फलटणच्या? त्या डॉक्टर गेल्या, त्यांच्या पक्षाच्या माजी खासदारांचं नाव आल्याबरोबर ह्यांनी सांगून टाकलं की ती क्लीन चिट आहे, त्यांचं काही चूक नाही. अक्षय शिंदेच्या आम्ही त्या ठिकाणी पाठराखण करत नाही, पण ज्या वेळेला ती शाळा त्यांच्या जवळच्या मातृसंस्थेची आली त्याबरोबर तुम्ही त्याला गोळी घातली. परवांच्या दिवशी आम्ही त्याचं समर्थन करत नाही रोहित आर्याला, तो काहीतरी फक्त स्टेनगन आणायला गेला, का त्याला दायबंदी केलं नाही? का त्याला पाठीमागून गोळी घातली नाही? त्याला ताब्यात का घेतला नाही? तो वळल्यानंतर त्याच्या छातीत गोळ्या घातल्याने त्याला मारून टाकला. का? तर सरकार त्याचं देणेकरी होतं आणि म्हणून सरकारचं पाप समोर येऊ नये म्हणून तुम्ही जर पुरावे जर नष्ट करायला लागलात, कायदा जर तुम्ही हातामध्ये घ्यायला लागलात, तक्रारदार पण तुम्हीच, चौकशीदार पण तुम्हीच आणि शिक्षा देणारे न्यायालय पण तुम्हीच. ही लोकशाही आहे. ही लोकशाही. विरोधी पक्षाच्या लोकांना तुम्ही सकाळ संध्याकाळ प्रत्येक गोष्टीत अडकवतायच, खोटे नाटे आरोप तुम्ही करतायच. आपल्या लोकांच्यावर काही तुम्ही गुन्हे दाखल करायला तयार नाही आणि विरोधी पक्षाचा माणूस बोलला की त्याच्या वेगवेगळ्या चौकशा लावून त्याला नामोहरम करायचं काम चाललेलंच आहे. सकाळ संध्याकाळ तुम्ही विरोधी पक्षाचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी विकत घ्यायचं काम चाललेलंच आहे. ही लोकशाही नाही. ही लोकशाही नाही. बोलण्यासारखे मुद्दे अनेक आहेत आणि म्हणून या सरकारच्याकडे हे विषय आम्ही संख्येने कमी असलो तरी 1000 वेळा मांडून झाले. सरकार बोलतंय, करतंय. तुम्ही बघितलं असाल चर्चा सुरू झाली की एकच मंत्री कोणतरी बसतो. उत्तर काय येतं चेअरवरून? एक मंत्री आहे कॅबिनेट, तुम्ही कामकाज चालू करा. अरे बाकीचे कुठे गेले? बाकीचे कुठे गेले? वास्तविक जो कोणी चेअरपर्सन असतो त्यांनी हे सगळं सभागृह ऑर्डरमध्ये ठेवायचं असतं, परंतु विरोधी पक्षाच्या कुठल्याच भूमिकेला महत्त्वच द्यायचं नाही यांनी ठरवलेलं असल्यामुळं आणि आमच्या सहकार्यांनी या ठिकाणी अनेक विषय मांडले. मी त्या ठिकाणी आता पुन्हा जात नाही. त्या फिगरमध्ये, आकडेवारीमध्ये सभागृहामध्ये चर्चा झाली तर आणि तरच त्यामध्ये आम्ही अधिकचा भाग घेऊ शकू. पण हे सरकार संख्येने जास्त असलं तरी ह्यांची पापं जास्त आहेत, ह्यांचा भ्रष्टाचार मोठा आहे. हे तिघेही एकमेकाला त्या ठिकाणी कट्टू साईज करायला बसलेले असल्यामुळे